मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे, कारण की मला अशा या अगोदर पण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत होते की रांगोळी मॅट शिवून दाखवा म्हणून, किंवा रियुजेबल रांगोळी मॅट कशी शिवायची ते दाखवा म्हणून। पण मी ते टाळत होते, कारण की त्याला खूप डोकं लावावं लागणार होतं। अक्षरशः मला त्याच्यासाठी पूर्ण एक दिवस पूर्ण गेलेला आहे। अगोदर मी ते कच्च्या कागदावर करून बघितलं, नंतर ते आपण जे तुम्हाला मेन दाखवायचं आहे त्यावरती, आणि त्या सगळ्याला खूप डोकं लावावं लागतं आणि त्यामध्ये खूप सारा वेळ जातो। माझा पूर्ण दिवस ही रांगोळी मॅट बनवण्यामध्येच गेलेला आहे। अगोदर कच्चं करून बघितलं, प्रॅक्टिस करून बघितली, आणि त्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ दिलेला आहे मी। तर खूप रिक्वेस्टेड आहे आणि खूप मेहनतीने बनवलेला आहे, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, युजफुल वाटला, तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। आणि अजून पण खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट आहे, कुणाचा फुल अम्ब्रेला स्टिचिंग दाखवा, कुणाचा पंजाबी ड्रेस दाखवा, आणि म्हणजे खूप साऱ्या ताईंच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत। पण मी कसं असते ना, माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असतो ते जर लगेच अवेलेबल असेल सामान माझ्याकडे, तर मी तो लगेच बनवून देते। आणि जर त्याच्यासाठी मला काही कापड सामान किंवा मग लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या जर नसेल अवेलेबल, तर तो व्हिडिओ माझा पुढे ढकलला जातो। आणि म्हणजे प्रत्येकाची मी रिक्वेस्ट पूर्ण करत असते, आणि तुमच्या विनंतीला मान देऊनच मी हा रांगोळी मॅटचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, आणि खूप युजफुल असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा। आणि चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉपिंग बॅग आणि कॅनव्हास पेपरचा रियूज करून खूप सुंदर असा रियुजेबल रांगोळी मॅट बघत आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपरचं माप घेतलेलं आहे। तर याची 15 इंच लांबी आहे आणि 15 इंच रुंदी आहे, म्हणजे की 15 बाय 15 इंचाचा आपण हा चौकोनी कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे। सर्वात खाली मी शॉपिंग बॅग टाकून घेतली। आता कॅनव्हास पेपर आपण याला प्रेस करून घेणार आहोत, आणि याच्या वरतून पण आपण एक शॉपिंग बॅग टाकून घेणार आहोत, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण स्टिच करून घेणार आहोत, आणि यावरती मध्ये मध्ये आडव्या उभ्या टिपा मारून मी हा पूर्ण कपडा स्टिच करून घेते। खालून वरून शॉपिंग बॅग आणि मध्यभागी कॅनव्हास पेपर, ठीक आहे। तर चला मी हे स्टिच करून घेते आणि मग दाखवते। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी खालून वरून शॉपिंग बॅग आणि मध्यभागी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तुम्ही कॅनव्हास पेपर ऐवजी तुमच्याकडे गव्हाची तांदळाची एमटी गोणी असेल ते तुम्ही इथे वापरली तरी पण चालेल, थोडासा कडकपणा येण्यासाठी। आणि ही शॉपिंग बॅग ऐवजी तुम्ही कॉटनचं कुठलंही कापड वापरलं तरी पण चालेल, फक्त त्या कापडाचे धागे निघले नाही पाहिजे, त्यासाठी आपण ही शॉपिंग बॅग इथे वापरलेली आहे। आता अशा पद्धतीने आपण एक फोल्ड करून घेतलेले, त्यानंतर अजून एक फोल्ड केली, म्हणजे 4 फोल्ड मध्ये आपला कपडा फोल्ड झालेला आहे। आणि एकदम सेंटरला आपण अशा पद्धतीने एक मार्क करून घेतलेला आहे, म्हणजे की आपल्याला इथे सेंटर पाहिजे होतं, त्यासाठी मी इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे। आणि तुम्ही कुठलीही प्लेट घेऊ शकता, छोटीशी एक राऊंड शेप आखण्यासाठी, आणि डायरेक्टली अशा पद्धतीने तुम्ही त्याचा इथे राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। बरं, आता याच्या आतमध्ये पण आपल्याला अजून एक छोटासा सर्कल ड्रॉ करायचा आहे, तर त्यासाठी मी इथे बांगडीच काढून घेतलेली आहे, आणि बांगडीचाच एक आतमध्ये गोल असा राऊंड शेप ड्रॉ करून घेत आहे। म्हणजे तुम्ही हीच डिझाईन करायला पाहिजे ना असं पण काही नाही, तुम्हाला मी आयडिया येण्यासाठी दाखवत आहे। तुम्ही याच्यापेक्षा वेगळी पण डिझाईन बनवू शकता, ठीक आहे। तर बघा, थोडंसं गर्द करून घेत आहे मी ते जे मार्किंग केलेले आहे ते। तर बघा, एकदम जवळून पण दाखवत आहे। अशा पद्धतीने आपण हे 2 सर्कल ड्रॉ करून घेतलेले आहे। आता यानंतर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेत आहोत, आणि इथे आपण एक मार्किंग करून घेत आहोत, म्हणजे मिडललाच सेंटरलाच मार्क करून घेत आहोत। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडने फोल्ड करून इथे सेंटरला आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, ठीक आहे। आता ह्या ज्या लाईन आहे ह्या मी गर्द करून घेतलेल्या आहे, 4 ठिकाणी मार्क करून घेतलेले आहे। आता मी इथे पानाचा आकार देऊन घेत आहे। तुम्हाला याऐवजी दुसरी कोणती डिझाईन करायची असेल, बनवायची असेल, तर ते पण तुम्ही इथे करू शकता, पण मी एक अंदाज देत आहे तुम्हाला। तुम्ही याच्यापेक्षा पण खूप छान, खूप वेगळी, आणि तुमच्या डोक्यात आणखीन क्रिएटिव्ह आयडिया असेल तर तुम्ही त्या पण बनवू शकता, पण मी जस्ट तुम्हाला इथे थोडीशी आयडिया देत आहे, जसं मी डोकं लावलेलं आहे त्या पद्धतीने, ठीक आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे पानाचा आकार देऊन घेत आहे। ऍक्च्युली मी खूप प्रॅक्टिस केलेली आहे अगोदर कच्च्या कागदावरती, आणि त्यानंतर मी डिझाईन बनवायची तुम्हाला दाखवायचं म्हणजे प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे पानाचा शेप ड्रॉ करून घेत आहे। 4 मी इथे केलेले आहे, तुम्ही इथे 4 ऐवजी 8 पण पानं काढू शकता। आणि मी इथे 15 बाय 15 इंचाचा चौकोनी कपडा घेतला होता, त्याऐवजी तुम्ही 18 बाय 18 इंचाचा घेऊ शकता, किंवा 20 बाय 20 इंचाचा घेऊ शकता, म्हणजे तुमची इथे पानं जास्त येतील, ठीक आहे। तसे माझे 4 आले, तुमचे 5, 6, 7 असे पानं पण तुम्ही इथे काढून घेऊ शकता, ठीक आहे। बरं, यानंतर मैत्रिणींनो, मी पानाच्या मध्ये पण एक थोडासा म्हणजे एक छोटासा आकार पण देऊन घेतलेला आहे। तर बघा, 4 ठिकाणी आकार देऊन घेतलेले आहे, आतमध्ये पण साधारण म्हणजे थोडासा छोटासा, आणि कडेकडेने आपण याची कटिंग करून घेणार आहोत। मी असा जुगाड केलेला आहे, तर तुम्ही याऐवजी वेगवेगळ्या डिझाईन, तुम्हाला ज्या कोणत्या डिझाईन हव्या आहे याच्यापेक्षा वेगळ्या, म्हणजे ज्या तुम्हाला आवडतील, ज्या तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन बनवता येत असतील, तर तुम्ही पण अजून वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवू शकता,
तर मी माझ्या मनाने माझ्या पद्धतीने हा जुगाड केलेला आहे आणि मी अगोदर कच्च्या कागदावर करून आणि मग नंतर तुमच्यापर्यंत तो देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला कसा वाटतो ते पण मला कमेंट करून नक्की कळवा। तर बघा मैत्रिणींनो, बाहेरच्या बाजूने जो आपण पानाचा शेप ड्रॉ करून घेतला होता त्यावरतीच मी जसे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच मी कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, आता त्यानंतर मध्यभागी जो आपण आकार कट म्हणजे ड्रॉ केलेला आहे तिथे पण आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं कैचीने अगोदर आतला सर्कल जो आहे छोटा सर्कल तो मी कट करून घेतलेला आहे जो बांगडीचा केलेला होता आणि हा जो पानाच्या मध्ये पण आपण एक छोटा छोटा डिझाईनचा एक ड्रॉ केलेला आहे आकार तो पण मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे। ठीक आहे, आणि हे राहिलेले सर्व पानांचं मी अशी थोडीशी अगोदर कैचीने एक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण मधला जो भाग आहे तो पण कट करून घेत आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड तुम्ही पण घरी करू शकता आणि तुम्ही पण अशा पद्धतीने काही बनवता का, नवीन क्रिएटिव्ह आयडिया किंवा असं तुम्हाला बघायला बनवायला आवडतं का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा अशा पद्धतीने मी आतले सर्व आकार म्हणजे कट करून घेतलेले आहे ज्यावरती आपण मार्किंग केलेली आहे त्यावरती। आता यावरती तुम्ही हवं तर स्टिच पण करून घेऊ शकता। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी इथे जिथे जिथे आपण कटिंग केली होती त्यावरती पुन्हा स्टिच पण करून घेतलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे मी सांगताना अगोदर असं सांगितलं त्यासाठीच की जो धागे निघणार नाही तोच कापड तुम्ही इथे वापरायचा आहे। तर आता मी याच्यामध्ये रंग कसे भरवायचे ते दाखवते। तर बघा इथे मी रांगोळीचे रंग घेतलेले आहे। आता ते 1 बाय 1 मी भरून घेते जे आपण डिझाईन ड्रॉ केलेले आहे पानाच्या आणि मध्यभागी एक सर्कल आहे तिथे। असं म्हणजे रांगोळी मॅटमुळे काय होतं, आपली रांगोळी काढायला पटकन जेव्हा काही गडबड असते आणि रांगोळी काढायची असते तर तुम्ही अशा पद्धतीने लवकरात लवकर रांगोळी काढून म्हणजे होती आपली, जास्त वेळ नाही लागत ह्या मॅटच्या उपयोगाने। तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यात रंग भरून घेतलेले आहे। आता यानंतर कडेला पण मी अशा पद्धतीने जो पानाचा आकार आहे तिथे पण असे व्हाईट कलरची जी रांगोळी आहे ती पण इथे म्हणजे मार्क करून घेत आहे आणि रांगोळी मॅट उचलताना पण हळूच उचलून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने रांगोळी भरून झाल्याच्या नंतर आपण अलगद मॅट उचलून घेत आहोत। तर बघा आता मध्यभागी जो आपला शेप झालेला आहे तिथे पण मी अशा पद्धतीने ही जी व्हाईट बॉर्डर आहे त्याने इथे पूर्ण असा जो शेप आहे तो आपण देऊन घेत आहोत जसं की आपला रांगोळी मॅटचा होता त्या पद्धतीने। तुम्ही या रांगोळीला अजून पण वेगवेगळी डिझाईन देऊ शकता, कारण की मी टेबलावर दाखवत आहे तुम्हाला, जर थोडीशी जागा अवेलेबल असती तर मी आणखीन पण दाखवली असती। तर बघा अशा पद्धतीने मी रंग भरून ही बॉर्डर पण आखून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो तुम्ही इथे पण रंग भरू शकता। ठीक आहे, तर मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे, तुम्ही इथे पण जी रिकामी जागा दिसत आहे इथे पण वेगवेगळ्या कलरचे रंग भरून याची अजून छान सुंदर अशी डिझाईन तयार होते आणि इथे पण रंग भरल्यावर त्याचा लुक पण अजूनच छान दिसतो। पण मी तुम्हाला 1 मिनिटात भरून पण दाखवते। तर बघा मैत्रिणींनो, जिथे आपण पानाचा शेप ड्रॉ केलेला होता म्हणजे बॉर्डर व्हाईट बॉर्डरनी तिथे पण मी एक रंग भरून घेत आहे आणि वेगवेगळे कलरफुल रंगाची आपली रांगोळी बनवून तयार होते। तर ही रांगोळी मॅटवरून काढलेली रांगोळी आहे आणि याला पण तुम्ही आणखीन डेकोरेटिव्ह डिझाईन वरती शेंड्याला म्हणजे पानाच्या इकडे तिकडे खूप सारे आणखी तुम्ही बदल करू शकता। पण मी तर टेबलवर दाखवली आणि मला जास्त जागा नव्हती टेबलवरती, त्यामुळे मी ते जेवढी मला जागा होती तेवढ्याच पद्धतीने ते डिझाईन काढून घेतलेली आहे। ठीक आहे, तर मी ते जे आपले 2 पानांच्या मध्ये थोडीशी जागा आहे तिथे पण थोडीशी डिझाईन दाखवणारच आहे पुढे, पण अगोदर ही जी बॉर्डर मोकळी होती तिथे मी रंग भरून घेतलेले आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे जो कडेकडेला भाग आहे तिथे मला थोडीशी जागा अवेलेबल आहे त्यामुळे मी इथे रंग म्हणजे डिझाईन करून घेत आहे। तुम्ही अजून पण वेगवेगळी डिझाईन बनवू शकता। तर बघा एकदम जवळून आणि वरतून पण दाखवत आहे मी रांगोळी मॅटचा वापर करून आपण कशा पद्धतीने रांगोळी काढून घेतलेली आहे आणि ही रियुजेबल रांगोळी मॅट आहे। अशा पद्धतीने मी रांगोळी तुम्हाला कशी काढायची किंवा मग रांगोळी मॅट कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीने अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळी मॅट बनवून ठेवू शकता, म्हणजे ऐन टायमाला घाई गडबडीत तुम्ही अशा पद्धतीने ही रांगोळी काढू शकता। मी टेबलवर काढून दाखवलेली आहे, पण तुम्ही दारामध्ये पण फरशीवर किंवा दारामध्ये सारवलेल्या जागेवर पण तुम्ही अशा पद्धतीने ही रांगोळी काढू शकता। तर आता मला पिल्लूचे बोलणे खावे लागलेले आहेत त्याचा टेबल खराब केल्यामुळे। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय।